लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती महाराष्ट्राच्या राजकारणात काळ्या जादूची एंट्री झाली आहे। कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर हे त्यांच्या मतदारसंघामध्ये काळी जादू करतात असा आरोप त्यांचे प्रतिस्पर्धी हेमंत रासने यांनी केला आहे। त्यामुळे काळी जादू आणि महाराष्ट्राचं राजकारण अशी चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे। बघूया। महाराष्ट्राच्या राजकारणात काळ्या जादूची एंट्री। मतदारसंघात आमदार काळी जादू करत असल्याचा आरोप। राजकारण्यांचं काय आहे काळ्या जादूशी नातं? महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात ही काळ्या जादूची चर्चा का? महायुती विरुद्ध महाविकास आघाडी या युद्धात महाराष्ट्राच्या राजकारणात यंदाच्या निवडणुका चुरशीच्या होणार आहेत। अशामध्ये साम दाम दंडभेद हे सगळेच प्रकार राजकारणी अवलंबणार हे निश्चित मानण्यात येते। या सगळ्याबरोबरच राज्याच्या राजकारणात दबक्या आवाजात होत असलेली काळ्या जादूची चर्चा पुन्हा सुरू झाली। कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर हे यांच्या मतदारसंघात काळी जादू करत असल्याचा आरोप त्यांचे प्रतिस्पर्धी भाजप नेते हेमंत रासनेंनी केला। त्यांच्या या आरोपांना रवींद्र धंगेकरांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलंय। कसब्यात दडपशाही चालू आहे, ब्लॅकमेलिंग चालू आहे, ब्लॅक मॅजिक चालू आहे, सगळं हे चालू आहे गेली वर्षभर। तुम्ही शोधा ना। हे ह्याचं मुख्य कारण ही गेली अनेक वर्षाची सवय आहे। ती सवय छोट्या भागात होती, आता ती पूर्ण मतदारसंघामध्ये आली। हा असा आरोप करणारे हेमंत रासने हे एकटेच नाहीयेत। नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या धामधुमीतही असे प्रकार घडल्याचं सांगण्यात येत होतं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पौर्णिमा अमावस्येला रात्री शेती करण्यासाठी साताऱ्यात का जातात असा सवाल आदित्य ठाकरेही जाहीरपणे विचारतात। त्यात त्यांचा रोख मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत काळ्या जादूकडेही असल्याची चर्चा आहे। घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना बोलून घ्या, कारण त्यांच्या शेतात रस्ता नाहीये जायला, त्यांच्या गावातून जायला रस्ता नाहीये, पण दोन हेलिकॉप्टर त्यांच्या शेतात उतरतात। हे आपल्या राज्यातले गरीब शेतकरी मुख्यमंत्री बघा, सत्य बोलतो मी, पण ह्यांची शेती बरोबर अमावस्याने पौर्णिमेला चालत असते। आता कसली शेती करतात मला विचारू नका, तुम्हाला कदाचित माहिती असेल, मला तरी माहिती नाही बाबा कशी चालते, पण बरोबर शहरातून गायब होतात अमावस्याने पौर्णिमेला, कधी त्यांच्या शेतात जातात, कधी पडगेला जातात, मला काही माहित नाही पुढचं। हे असे आरोप होणारे एकनाथ शिंदे हे पहिले मुख्यमंत्री नव्हे। यापूर्वी अनेक नेत्यांवर अशा प्रकारचे आरोप झालेले आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडानंतर आमदारांवरती काळी जादू केल्याचा आरोप आहे। गुवाहाटीत गेलेल्या शिंदे आणि बंडखोर आमदारांनी कामाख्या देवी समोर बळी दिल्याचा आरोप आहे। 2022 साली सुप्रिया सुळेंच्या साडीला लागलेली आग, अजित पवार लिफ्ट दुर्घटना, धनंजय मुंडे अपघात यामागे काळी जादू असल्याचा सामना संपादकीय मधून आरोप करण्यात आला। एकनाथ शिंदे लावत असलेला लाल टिळा आणि या अंगाऱ्यावरही विरोधकांचा आक्षेप आहे। 2020 साली एकनाथ शिंदेंना मारण्यासाठी पालघरमध्ये एका झोपडीत त्यांच्या फोटो समोर काळी जादू केल्याचं उघड झालं होतं। कामेश्वर बाबा धीरेंद्र महाराज, नाडीचे नरेंद्र महाराज, आसाराम बापूंसारख्या वादग्रस्त बुवांशी राजकीय नेत्यांच्या संबंधांवरून तर्कवितर्क लावण्यात येत आहे। मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला साधू संतांच्या उपस्थितीवरूनही वादंग निर्माण झाला होता। माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या सत्य साईबाबांच्या दर्शनावरूनही वाद झाला होता। कोकणाच्या राजकारणात प्रत्येक निवडणुकीत एका बळीची चर्चा आहे। गंडेदोरे, यंत्रतंत्र, पूजा, यज्ञविधी, बुवाबाजी करत असल्याचा राजकारण्यांवरती आरोप आहे। मध्य प्रदेशातील नलखेडा गावातील बगलामुखी मंदिरात तर शत्रू आणि विरोधकांवरती विजय मिळवण्यासाठी तांत्रिक अनुष्ठान होतात। देशभरातून राजकारणी, उद्योगपती, व्यावसायिक, सरकारी सेवेतील अधिकारी इकडे येतात। विशेष म्हणजे महाराष्ट्रातील राजकारणीही इथे संबंध ठेवून आहे। पुरोगामी राज्य अशी ओळख असलेल्या महाराष्ट्रात होणारी ही काळ्या जादूची चर्चा आणि आरोप हे निश्चितच भूषणावह नाहीत असं अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्तेही सांगतायत। पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकर यांच्यावर भारतीय जनता पार्टीचे एक नेते हेमंत रासने यांनी ब्लॅक मॅजिक करतात असा एक आरोप केलेला व्हिडिओ पाहण्यात आला। खरं तर डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या खुनानंतर महाराष्ट्रामध्ये जादूटोणा विरोधी कायदा होऊन आज जवळपास 10 वर्षाचा काळ लोटलेला आहे आणि ह्या कायद्याअंतर्गत एखाद्या व्यक्तीवर तो ब्लॅक मॅजिक करतो असं म्हणणं हा देखील कायद्याने गुन्हा आहे। तर शासनाने ह्याची दखल घ्यावी अशी आम्ही मागणी करतो। राजकारण्यांबाबत होणारी ही चर्चा सामान्य मतदारांना तरी भावते का हे जाणून घेऊया। जादूटोणा हा विषय जरा वेगळा आहे, कारण या विषयातले जाणकार जे असतील ते याच्यावर प्रकाश टाकू शकतील। मुळात श्रद्धा आणि अंधश्रद्धा हा पार्ट त्याच्यात येतो।
तर श्रद्धा असेल तर आपण देवाकडे जाऊन प्रार्थना करतो किंवा देवाला प्रार्थना करतो, पण जादूटोणा हा प्रकारच वेगळा आहे. त्यामुळे राजकारणात कितपत त्याचा वाव असेल किंवा त्याला महत्त्व दिलं असेल हे ज्याचं त्याला माहिती आहे. या आरोपांवर खरं तर हसण्यासारखा हा प्रकार आहे की जादूटोणा मुख्यमंत्री करतात, आदित्य ठाकरे आरोप करतात. तर आदित्य ठाकरेंनी आंदोलन करावं की मुख्यमंत्र्यांवर कारवाई करावी म्हणून. मुख्यमंत्र्यांवर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जे संविधानामध्ये प्रावधान आहे त्यानुसार कारवाई करावी म्हणून आंदोलन करावं. एकमेकांवर आरोप केले जातात. माझं असं म्हणणं आहे की जर एखादा राजकीय नेता एखाद्या राजकीय नेत्यावर जादूटोणाचा आरोप करत असेल तर त्यांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करायला पाहिजे, फक्त आरोप करायला नाही पाहिजे आणि याची चौकशी करायला पाहिजे. आरोप करणं आणि एखाद्यावर कारवाई करणं, एखाद्यावर गुन्हा दाखल करणं ह्यात खूप मोठा फरक आहे. राजकीय वर्तुळात अशा कर्मकांडांची दबक्या आवाजात होणारी चर्चा आता दबून न राहता जाहीरपणे व्यक्त होऊ लागली. यातल्या अनेक आरोपांमध्ये तथ्य नसेलही, मात्र अशा घटनांमुळे जनतेत जाणारा संदेश आणि काळ्या जादूला मिळणारी प्रतिष्ठा अयोग्यच म्हणायला हवी. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यात पुसट सीमारेषा आहे. कोणत्याही अंधश्रद्धेला विरोधच असायला हवा. हीच भूमिका संघर्षाच्या काळात राजकारण्यांनीही लक्षात ठेवायला हवी. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई.